आता कोर कमिटीची बैठक झालेली आहे. अधिकृतपणे आमदारांची बैठक आता एक 10 मिनिटात होईल. त्यामध्ये नावाची घोषणा कोर कमिटीची बैठक पार पडली. प्रतिक्रिया साधी असते की विधिमंडळात जे निवडून आले ते एकत्र येतात. केंद्रीय निरीक्षक माननीय नड्डाजीने पाठवले आहेत. त्यांच्या समोर ते समोरचे विधिमंडळाचे सदस्य आपल्या नाव सुचवतील. ते जे नाव सुचेल त्यात 1 आलं 2 आलं तर त्याप्रमाणे ती प्रक्रिया पार पडेल. ते सगळे कोण जो आहे ते अरविंद शॉर्ट घ्या. नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरची दृश्य आपण पाहिली. देवेंद्र फडणवीस बाहेर आलेले तर पुन्हा दरवाजा लावून घेतलेला आहे. आतमध्ये काय घडतं याची क्षणाक्षणाची अपडेट आपल्याला मिळत राहणार आहे. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता या संदर्भातला प्रस्ताव विधिमंडळ बैठकीमध्ये मांडण्यात येईल. विधिमंडळाची दृश्य आपल्याला आपण बघितली होती. ही विधिमंडळाची दृश्य आहेत. इथे सर्व नवनिर्वाचित आमदार पोहोचलेले आहेत. भगवा फेटे बांधून ते सर्व बसलेले आहेत आणि एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांच्या, भाजपा आमदारांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतो. यावेळेस त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे हा आनंद त्यांना आहे, कारण की गेली 5 वर्ष सर्वाधिक आमदार असून, सर्वाधिक संख्या असून, सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षनेतेपद आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं होतं. मात्र आता त्यानंतर स्वतःचाच रेकॉर्ड तोडत एक रेकॉर्ड ब्रेक संख्या घेऊन भाजपा पुन्हा एकदा समोर आलेले आहे आणि यावेळेस भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे. भाजपाच्याकडनं आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर, गटनेते पदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपानं मोठं यश राज्यामध्ये मिळवलेलं आहे. लोकसभेमध्ये मोठा फटका भाजपाला बसला होता. मात्र विधानसभेमध्ये योग्य अशी रणनीती आखून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही विधानसभा आपण भाजपाने जिंकलेली आणि त्यानंतर आता गटनेते पदावर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज जोडले गेलेले. सूरज, काय अपडेट आहे? सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? कसं आहे वातावरण? हॉलमध्ये पूर्णपणे भगवे वातावरण झालेलं आहे. सर्व आमदारांनी भगवे पेटे जे आहेत ते बांधलेले आहेत. कुठेतरी भाजपला हा एक मेसेज द्यायचा आहे, भगवे पेटे घालून. आणि आता आतमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती कुठेतरी शिक्कामोर्तब झालेला आहे. गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती जी आहे ती झालेली आहे. फक्त अधिकृत घोषणा जी आहे ती बाकी आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असे अनेक भाजपचे आमदार जे आहेत ते विश्वास व्यक्त करत आहेत. संपूर्ण सेंट्रल हॉल मधलं वातावरण जे आहे ते भगवमय झालेलं आहे. सर्व आमदारांच्या चेहऱ्यांवरती एक उत्साहाचं वातावरण आहे. भगवे फेटे घालून एक कुठला तरी मेसेज, एक संदेश देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आता थोड्या वेळातच अधिकृत घोषणा जी आहे ती गटनेतेपदी कोण असणार आहे याची घोषणा होणार आहे. पण तत्पूर्वी सर्व आमदारांनी जो प्रस्ताव आहे तो ठेवलेला आहे. त्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीच शिफारस केली गेलेली आहे. मात्र आता थोड्याच वेळात अधिकृत घोषणा जी आहे ती होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती या गटनेतेपदी होणार आहे. आपण पाहू शकतो अखेर 5 वर्षांनंतर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळणार आहे आणि त्याचमुळे भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा आनंद आपल्याला बघायला मिळतोय.